नवीन आहात, मुद्दामूनच आपल्याला बोलवलेलं आहे. त्याचं कारणच आहे की आम्हाला तुमच्या दोन्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून शब्द हवा आहे की तुम्ही किती दिवसामध्ये या तालुक्यातलं बेकायदेशीर वाळूचं उत्खनन बंद करणार, त्याची आम्हाला दिवस कालावधी सांगा. जर आपल्याकडून ते वाळूचं बेकायदेशीर उत्खनन बंद झालं नाही तुम्ही दिलेल्या वेळेमध्ये, तर आम्ही या ठिकाणी या तहसील कार्यालयासमोर मोठा मोर्चा काढू. उद्या आज कायद्याचा भंग होतोय, आमच्या सहकार्याला जीव्या मारण्याची धमक्या दिल्या जातात. यापुढून या तालुक्यामध्ये अशा गोरगरीब नागरिकांना जीवे मारण्याच्या धमक्या कदापिही शेतकरी कामगार पक्ष आणि आमचे पदाधिकारी खपवून घेणार नाहीत. हा एक मुद्दा झाला. पोपटेमध्ये बाबासाहेबांना नोकरी भेटलेली आहेत तिथली स्थानिक, आणि त्यांना सगळं फीडबॅक दिलं नाही. पोपटे वस्ती एकेकाळी गाड्या जात होत्या. या सोलापूर जिल्ह्याचे एसपी साहेब जी मी फोन केले तर पोलीस पाठवते, पण आपली टीम पोहोचू शकत नाही महसूलची. नाही या एसपी साहेबांना काय संबंध येतात तरी ती बाबासाहेब देशमुखांना तिथली स्थानिक नोकरी भेटलेली आहेत, आणि त्यांनी सगळं त्यांना सांगितलं फीडबॅक काय चाललंय काय नाही, परिणाम झाला आहे का नाही. आमच्याकडून आता आपली अपेक्षा आहे 3 आठवड्यानंतर या तालुक्यात बेकायदेशीर एक वाळूची गाडी आम्ही देणार नाही. जर वेळेत जर नाही पार पडलं, तुम्ही जबाबदारी पार नाही पडली, तर 100% या ठिकाणी चक्काजाम मोर्चा. यांना जर माझी दाद नाही घेतली किंवा माझ्या आरोपणाची दखल नाही घेतली तर मी यांना आत्महत्याचा इशारा देतो, आणि 100% मी या ठिकाणी आहे तहसील ऑफिसपुढे आत्महत्या करण्याचा इशारा आहे महसूल प्रशासनाला, पोलीस विभागाला आणि येतो सर्व जिल्हाधिकाऱ्यापर्यंत सर्व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मी इशारा देत आहे. जर माझ्या या कारवाई या आदेशानुसार, कारण मी इथून जरी गेलो तरी माझ्या जीवाला वाळूवाल्यांपासून धोका आहे, त्यापेक्षा मी इथं मरणं एकमेव सत्य आहे. आणि जर यांनी या उपोषणावर तहसीलदार संतोष कंशांच्या गोपनीयतेचा भंग केला, मी दिलेली गोपनीयतेची माहिती त्यांनी वाळूवाल्यांना पुरवली व 0 वसूलदार मार्फत माझ्या जीवाला धोका निर्माण केला, याबद्दल जर तहसीलदार संतोष कंशांच्यावर कारवाई नाही झाली आणि त्यांना निलंबित नाही केलं तर मी या ठिकाणी आत्मदानाचा इशारा देतो. एवढंच बोलतो.